भावाची व्यथा आपण ऐकून घेऊया। आम्हाला बहिणीची काय नको आहे, आम्हाला बहिणीला मिळावं, बहिणीने तिने खावं, आमची बी पोरं आम्हाला सांभाळायची। तुम्हाला किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत, ते आम्हालाच काटे घेऊन अंगावर आले, ते मग बहिणीला कोणी सांभाळायची। तुम्हाला जमीन किती दादा? जमीन 8 एकर। 8 एकर। मग तुम्हाला विचार करा, 2 पोरं 8 एकर आणि मंडळी, मी तुमचे 3 हिस्से पडणार, म्हणजे गडीभर तुम्हाला 3 सव्वा 3 एकर जे काय असेल ते येणार हक्काची, बाकीची त्यांनी घ्यायना का? पण तुम्ही नावाने नाही करून दिली अजून? ते मनानेच होती। म्हणजे आज तुमचं ह्या बहीण भावाचं नातं आजच्या ह्या कलियुगामध्ये मी पहिल्यांदाच पाहतोय, असं इतकं दुर्मिळ। आणि खरंच बहीण भावाने असंच प्रेम केलं पाहिजे। पहा, आज आपण पाहतो किरकोळ एखादी गोष्ट बहिणीने नाही, भावाने नाही केली की बहीण लगेच रुसते, फुगते, नातं तोडून टाकते। परंतु यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे। हे आज 70-80 वयातील हे आहेत बहीण भाऊ, परंतु पहा यांची बहीण भावाची जी माया आहे ना, ही आज खूप काही शिकून जाते आजच्या तरुण पिढीला। आणि तरुण पिढीने अशा वयोवृद्धांना विचारलं पाहिजे की बहीण काय असते आणि भाऊ काय असतो। आणि बहीण भावाने नुसत्या राख्या बांधून उभे होत नसतो, तर त्या बहिणीसाठी आज संकट समयी आज विचार करा, यांच्यासोबत हे वयोवृद्ध भाऊ त्यांच्यासोबत येतात की जेणेकरून बहिणीला काही त्रास होऊ नये। पहा किती काळजी घेतल्या जाते आजच्या काळातही। आणि आजच्या नवीन मुलींना मात्र, आजच्या नवीन मुली ज्या आहेत का, ह्या लग्न झाले की 15 ते 20 दिवसातच फुटबॉलसारखं बाजूला होतात। आणि यामुळे मात्र अशा वयोवृद्ध लोकांची फरकट होते खूप। तरी तरुण मुलींनी अशा, आपल्यालाही उद्या वयस्कर व्हायचं आहे, आपल्यालाही उद्या याच अवस्थेत जायचं आहे, त्यामुळे अशा वयस्कर लोकांचा, वयोवृद्धांचा आदर करावा, हीच खरी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे। तरी आजींनी आणि या दादांनी आपल्याला भरपूर काही सांगितलं। आजी, मुलं काय म्हणतात तुमची? तू खा माझ्यात येऊन, नवरा होता तेव्हा न्यायला काय झालं मला? नाही, बरोबर बरोबर। आता लोक काय म्हणते, नवरा होता तेव्हा गेले नाही, त्याला मी नी म्हणलं होतं। पहा, अशा वयस्कर लोकांचे खूप काही वाईट अवस्था असते आणि यांचा आजचा खर्च हा, यांना काही उत्पन्नाचं साधन नसतं। अशा महिलांना, आजीसारख्यांना मोफत वकील मात्र होण्यास कोणी तयार नसतो। पहा ना, पैसा रोजच कमवतो। वकिलांनाही एक सूचना आहे की आपण जे पैसे कमवतो, जे कामं करतो, त्यासोबत आपण अशा वयोवृद्ध 4-2 तरी लोकांची कामं आपण जर नक्कीच केली तर आपल्यासोबत फक्त ह्या लोकांचे आशीर्वाद आणि दुवा येणार आहे। अन्यथा आपल्याकडे पैसा भरपूर, सोनं भरपूर कमावतात, पण सोबत काहीही घेऊन जाणार नाहीत, तर आजीसारख्यांची दुवा आपण घेऊन जातात। आजी, वकिलांना काय सांगतात? आता हे आम्ही इथं 3ऱ्या बारीनं आलो, आधी मोवळा होता आमचं। बर, मग वकिलाला पण हे सांगितलंय, मला भावाने सांभाळलंय, मी खाल्लं, पण ही का मला देत नाही ती? बरोबर बरोबर। वकिलांनी तुमच्यासारख्या निराधार लोकांची कामं पैसे घेऊन करावं का मदत करावी? मदत करावी का पैसेच घेऊन काम करावं? आता त्यांचा धंदा म्हणल्यावर नुसतं त्यांनी फाशी द्यायला उठली ती नाही, पण तरी एखाद्याला तो त्याने मदत व्हायला पाहिजे, करायला पाहिजे की नाही? बहीण म्हणून माझा भाव कसा म्हणला, माझी बहीण एवढ्या वाहनात पडली, मुडली, कोण तिला सांगेल, म्हणून माझा भाव संकट आला। पहा, खूप छान आजींनी आपलं मनोगत, व्यथा मांडली। आणि खरंच आहे ना, हे पहा, हे आज बहीण भाऊ जे आहेत यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे। पहा, आज मला एक भाऊकपणे हे बहीण भाऊ भेटले आणि त्यांच्याबद्दल मला यांचा एक व्हिडिओ बनवासा वाटला। आणि एक खरंच की बहीण भाऊ हे कसे असावेत, हे आजच्या काळातल्या बहीण भाऊ